आणि आपल्या सांग मराठ्याने सांगणार या बरं ना ट्रॅक्टर तसंच एडिंगा करते जिपा सुरू आहेत टँकराचे बी डागडुज्या सुरू आहेत कलर देणं चालू आहेत। मराठ्यांमध्ये शिरा त्यांच्याच माणसांकडून त्यांची माहिती घ्या। मुंबईमध्ये नेमकं किती लोकांचा आकडा येऊ शकतो, जरांगे पाटलांची तयारी काय काय, किती वाहने मुंबईमध्ये दाखल होऊ शकतात, हे सरळ मार्गी सरकारला जाणून घेता येणार म्हणून यांनी काय केलंय माहितीये? तर यांनी गुप्त यंत्रणा सक्रिय केल्यात असा मोठा खुलासा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी केला। मनोज जरांगे पाटील यांची एकंदरीत ख्याती बघितली तर साधा सरळ आणि फाटका माणूस। थोडक्यात काय तर ज्या माणसाकडे जो माणूस धनाढ्य नसतो, खूप जास्त त्याच्याकडे संपत्ती नसती, तो फाटकाच माणूस। पण अशा या फाटक्या माणसासोबत करोडो मराठा उभा। म्हणून काय झालंय की सरकारला समजत नाहीये यांना मॅनेज करायचं तर कसं करायचं। बरं आता हे मुंबईत येणार आहे तर यांची तयारी काय आहे, किती दिवस हे राहू शकतात, किती दिवस हे चालणार, हे सगळं समजून घेण्यासाठी गुप्त यंत्रणा सक्रिय झाल्यात असा मोठा खुलासा जो आहे तो जरांगेंनी केला। मनोज जरांगे पाटील काय म्हटले ते एकदा ऐका आणि त्यावर कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। त्याची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही जी आकडेमोड केली ते आम्हाला कळाली। यासाठी त्यांच्या काय काय संस्था शासनाच्या त्यांनी आकडेमोड चुकीची मराठी ठरवणारे, कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही, आम्हालाच विचारतात त्यांनी, दुसरं कोणाला विचारतात, आम्हालाच किती गाड्या नाही दरबारीनं आम्हाला माहीतच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची। आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणीच विचारतात आणि आपल्या सांग मराठ्याने सांगणारच या बरं ना ट्रॅक्टर तसंच येतात एडिंगा करतात जिपा सुरू आहेत टँकराचे बी डागडुज्या सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजणं चालू आहे सगळे आकडेमोड त्यांच्यापेक्षा 50 पट जर बाहेर नाही भरले तर नाव बदलून ठेवलं। मराठे करोडोच्या संख्येने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून